आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी गौरव दिन. राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान भवन मुंबई येथे विविध पारंपरिक पोशाख व आदिवासी नृत्य सादर करत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक पातळीवर महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असतो, परंतु मुंबई महाराष्ट्र राज्याची राजधानी येथील विधान भवन या ठिकाणी आदिवासी दिन साजरा करण्यास गेल्या 4 वर्षांपासून छोटीशी सुरुवात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केली असून संपूर्ण राज्यभरातील आदिवासी जनसमुदाय विविध पारंपरिक पोशाख परिधान करून नृत्य सादर करत कला जोपासत आहे. खऱ्या अर्थाने आदिवासी जनतेचे रक्षण व जागरूकता वाढीसाठी असे उत्सव साजरे होणे गरजेचे असल्याचे मत नरहरी झिरवाळ यांनी व्यक्त केले. यावेळी महापुरुषांचे प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास मान्यवरांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्रभर आदिवासी जनजागृती दिन म्हणून पूर्ण राज्यभर 9 ऑगस्ट म्हणून साजरा केला जातो. त्या ठिकाणी मी जनतेनं मला ज्या वेळेला आदिवासी आमदार म्हणून इथं पाठवलं तेव्हापासून माझ्या मनात एक प्लॅन होता की आपण काही करू. आज राज्यभर गावागावांमध्ये खेड्यापाड्यांमध्ये उत्सव साजरा केला जातो, पण मुंबईमध्येच होत नाही आणि म्हणून मुंबईच्या काही भागात होतो. परंतु आज विधान भवनमध्ये मी 4थं वर्ष येत आहे, तर मी इथं छोटीशी सुरुवात केली. आज त्याचं हळूहळू रूपांतर तेवढ्या मोठ्या स्वरूपात झालं आहे का जे महाराष्ट्रातून नाशिक जिल्ह्यातून वेगवेगळ्या ठिकाणाहून वाद्य नृत्य ज्या काही आदिवासींच्या परंपरा आहेत त्या वेशभूषा करून आणि त्या ठिकाणी आज बिरसा मुंडा असतील, राघोजी भांगरा असतील किंवा एकलव्य असतील अशा प्रतिमेचं पूजन त्या ठिकाणी होतं आहे. ते होत असताना या ठिकाणी विधानसभेचे अध्यक्ष जरा वेळात येतात. मागच्या 2 वर्षापूर्वी 2 वर्ष सतत राज्यपाल महोदय यंदाही मी आता राज्यपाल महोदयांना तसं मी त्यांचं हे नाही, मी ऐन वेळेला त्यांना सांगितलं आणि त्यांचे प्रोग्राम हे पूर्वनियोजित असल्यामुळे ते येऊ शकले नाही, तरी मी त्यांना आमंत्रण केलं. त्यांनी सर्व आदिवासी बांधवांना शुभेच्छा दिल्या आणि त्यानिमित्तानं आदिवासी विकास विभागाचे सचिव वाघमारे साहेब यांची कालपासूनच तयारी होती का मी विधान भवनला येईल आणि एवढा कामाचा व्याप असताना सुद्धा पण हे सुद्धा एक आदिवासींसाठी जसं त्या खुर्चीवर बसून आदिवासींसाठी काम करतात तसं आदिवासींना शुभेच्छा देण्याच्यासाठी त्या ठिकाणी साहेब आज आले. त्यांचं मी संपूर्ण आदिवासी बांधवांच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. त्यानंतर प्रधान सचिव खरगे साहेब जरा वेळात येतात. असे अनेक सचिव मंडळी किंवा इतर अधिकारी कर्मचारी वर्ग त्यांना 12:30-1चा टायमिंग मी त्या ठिकाणी दिला आहे आणि मग त्यावेळेला ते येऊन त्या ठिकाणी आम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतील अशी अपेक्षा मी आपल्याकडून व्यक्त करतो आणि आपले आभार मानतो का आपण सकाळपासून आम्हाला जे एक प्रसार माध्यम या निमित्तानं तुम्ही जे सहकार्य करता त्याबद्दल मी तुम्हाला मनापासून देतो. थँक्यू. त्याचप्रमाणे 9 ऑगस्ट हा दिन सुट्टी जाहीर करावी, जयंती करावी असं म्हणून 1-2 महिन्यापासून त्याच्यावर सगळे शेकडे साहेब असतील, TADचे लोक असतील, CM कार्यालयातले लोक असतील, सगळ्यांनी त्या ठिकाणी मदत केली. फडणवीस साहेबांनी मदत केली, अजितदादांनी मदत केली, सगळ्या मंत्रिमंडळांना त्या ठिकाणी मुजरा दिला आणि आजची सुट्टी 13 जिल्ह्यांमध्ये जे प्रामुख्यानं आदिवासी बहु 13 जिल्ह्यांमध्ये आहे तिथं आज शाळांना सुट्टी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. मी शासनाचंही मनापासून धन्यवाद देतो. लोकशाही न्यूजसाठी सुखदेव खुर्दळ, दिंडोरी.